सोहळा आनंदाचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना जय हनुमान नितलस बनाम पडगे या दोन संघांमध्ये। फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह ची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल। अंकितजी पाटील, त्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामन जगदीश पाटील, अनिकेत झेंडे आणि शुभम पाटील। त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आमचे ऑफिशियल पंच सँडी पालकर सर केवाले आणि सुनील तांडेल सर बेलवली। आमच्या कॉम्बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य आमचे आदर्श योगीजी मडवी सर मॅन फ्रॉम सिद्धी करवले, तसेच आमचे ओमसाई ऑडिओ डीजे मास्टर राजू देखील सज्ज आहेत। त्यानंतर हे मैदान सजवलेलं आहे संचिता मंडप डेकोरेशन संदीप दादा यांच्या माध्यमातून आणि आमचे ऑफिशियल गुणलेखक जतीन गोंदली हे सर्व सज्ज आहेत। नक्कीच ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित राधाकृष्ण चषकाचं हे आयोजन आपण पाहतोय आणि आपल्या भारताची परंपरा आहे, आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव। प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत आणि सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या माध्यमातून जोपासली जाते। नितलेस गावातील आणि पडगे गावातील कोणीही मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जरी ते उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज निखिल म्हात्रे। पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील केली होती, विश्वास पाटील सर आहेत। पहिला चेंडू आलाय डॉट बॉल। आजचा हा दुसरा दिवस आहे आणि हा पहिला सामना पडगे आणि नितलस या दोन संघांमध्ये आपण पाहतोय। स्ट्रायकिंगला फलंदाज सोन्या पावशे। यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल। मिळते अवांतर धावा आणि या अवांतर धावेने श्री गणेश होतोय। यस व्हाईट बॉल आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय। मिळते अवांतर धाव, धावसंख्या आहे 1। 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे हे सकाळचं सत्र आहे, जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील। लाऊड अपील करतायत यष्ट्यांच्या पाठीमागे। नक्कीच पाकिस्तानच्या विकेटकीपर मोहम्मद रिजवानची आठवण झाली, तो देखील प्रत्येक चेंडूवरती अपील करतो। ऋषभ पंत देखील तेच करतात, जेणेकरून पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न। नक्कीच आमचे विकेटकीपर आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे पडगे संघाचे राजेश म्हात्रे, मास्टर माइंड मास्टर ब्रेन ॲज अ विकेटकीपर। हाफ ट्रॅकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि येतोय वाईट चेंडू। पहिला चेंडू डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर येतोय हा वाईट चेंडू। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 2 धावा धावफलकावरती। वाईट बॉल नाहीये, यस दिलगिरी व्यक्त करतायत आणि त्यांचा डिसिजन त्यांनी पाठीमागे घेतलेला आहे। वाईट बॉल आहे का? यस वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा। बघा पंचांचा निर्णय अंतिम असल्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पंचांवरती आपण दबाव टाकू नका। ओव्हर द विकेटने क्या बात आहे, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी। शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता, हाफ ट्रॅकर हा चेंडू आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल। अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी। 3 चेंडू आले डॉट या षटकामध्ये। डॉट वाईट, डॉट वाईट, डॉट हे विश्लेषण आपण पाहतो या षटकामधील। स्ट्रायकिंगला फलंदाज सोन्या पावशे आहेत। आणि पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल। हे चित्र आपण पाहतो या षटकामध्ये, डॉट व्हाईट आणि डॉट व्हाईट। एकूण 3 धावा आलेत आणि त्या 3 धावा व्हाईटच्या स्वरूपात आलेत। धावसंख्या आहे 3। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे
ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित राधाकृष्ण चषकाचं डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, एकही धाव आतापर्यंत जतीन बॅटने आली नाहीये या षटकामध्ये. 3 धाव आलेत, त्या 3 धावा वाईटच्या स्वरूपात आलेत. नेक्स्ट मॅच आहे मोरबे संकेत यांचा संघ आहे आणि खुटारी, या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना ही सूचना आहे, खुटारी आणि मोरबे. नेक्स्ट मॅच क्या बात आहे, चांगला चेंडू, टप्पा पडल्याने चेंडू आतमध्ये येतोय इन स्विंगच्या माध्यमातून आणि आलाय हा डॉट बॉल. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत गोलंदाज निखिल म्हात्रे या षटकामध्ये. एकही धाव बॅटने आली नाहीये. 3 धावा आल्यात, त्या 3 धावा वाईटने आल्यात. हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट आर्म पुल केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार येतोय फलंदाज सोन्या पावशेच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जय हनुमान क्रिकेट संघ नितलस या टीमची बिनबाद 7. मास्टर नवीन गोलंदाज येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. अल्पेश भोईर येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. तेजस मात्रे स्ट्राईक इन वरती आहेत आणि एक चौकार लगावलाय सोन्या पावशेने. या इनिंग मधील हा पहिला चौकार. धावसंख्या 7 आहे. विश्वास पाटील सर आणि स्क्वेअर लीगचे पंच सुनील तांडेल सर बेलवलीचे नामवंत पंच. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल पाठवलाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल अँड सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. सो मच. पहिल्या षटकामध्ये संत आणि सावध सुरुवात केली आहे नितलस या टीमने, परंतु दुसऱ्या षटकाचा आगाज षटकाराने केलाय. वेलकम टू द ग्राउंड. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. मिळते एकदा या चेंडूवरती. सेन्सिबल बॅटिंग तेजस करतोय षटकाराला आणि त्यानंतर चांगला चेंडू होता आणि त्याला सन्मान देतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल 14, बिनबाद 14 ही धावसंख्या आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये सकाळचंही सत्र आहे. 40+ धावा बनवावे लागतील. फुल टॉस चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह, डीप मधून फिल्डर येतील. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. बिनबाद 15 धावांची पार्टनरशिप बनवली आहे सोन्या पावशे, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. जय हनुमान नितलस. त्यांना फाईट देतो पडगे क्रिकेट संघ. या 2 संघांमध्ये बिग बॅटल पाहायला मिळते. राधाकृष्ण चषक. ऑन साइडला लॉफ केलाय, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर हा येतोय चौकार.
धावसंख्या आहे 25 धावा. अजून एक फुल टॉस चेंडू आहे, बॅटची कडा आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू येतोय. मिळते फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान नितलस या टीमची 26 धावा. 13.00 च्या सरासरीने पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धाव बनवल्यात. च्या 19 धावा खर्च केल्या अल्पेश भोईर यांनी. या दुसऱ्या षटकामध्ये खरपून समाचार घेतला, आक्रमण चढवलंय जय हनुमान नितलस या संघाने. तेजस म्हात्रेचं मी कौतुक करेन. 2 षटकार 1 चौकाराच्या साह्याने 18 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. जतीन गोंदले आमच्या सोबत आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. डेड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 26 आहे. 13.00 च्या सरासरीने या धावा बनवल्यात. जर या सरासरीने बॅटिंग केली तर 4 षटकांमध्ये 50+ धावा बनवतील. हाफ ट्रॅकर स्विच हिट, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे या मॅच मध्ये तेजस म्हात्रेने. सो मच. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय गिअर चेंज केलाय. टॉप गिअर मध्ये बॅटिंग. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. येतोय हा डॉट बॉल. स्विच हिटला नक्कीच दुधारी तलवार देखील म्हटलं जातं. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. धावसंख्या 30 आहे, परंतु तेजस म्हात्रेने चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 2 चौकार 2 षटकार. आणि क्या बात आहे, चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. चौकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 4 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि आजचा हा दुसरा दिवस. कालचा दिवस गाजवलाय यजमान तोंडरे क्रिकेट संघाने. पियुष स्पोर्ट्स तोंडरे संघ दाखल झालाय सुपर 4 मध्ये. पडगे आणि नितलस या 2 संघांमध्ये विद्यमान सामना सुरू आहे. यावेळी राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळत्या 1 तर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावांची पार्टनरशिप बनवली आहे फलंदाज तेजस म्हात्रे आणि सोन्या पावशेने. सुरुवात खूप चांगली करून दिली. या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे फलंदाज तेजस म्हात्रेचा. फुलर लेनचा चेंडू त्याला फेकून दिला लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर नितलस गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. डीजे मास्टर. धावसंख्या 37. आतापर्यंत 3 षटकार लगावलेत तेजस म्हात्रेने आणि 2 चौकार देखील आलेत त्याच्या बॅट मधून. तेजस म्हात्रे नावाचं वादळ निर्माण झालंय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
एक नामवंत पंच आहेत सुनील तांडेल सर आणि एक लेजंड क्रिकेटर स्क्वेअर लेगचे पंच विश्वास पाटील सर. हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. धावसंख्या स्थिर आहे 37 या धावसंख्येवरती. यावेळेस परफेक्ट यॉर्कर पॅड वरती चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते. एक धाव पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे नितलस या संघाची 38 धावा धावफलकावरती. टीम संगीत आपण ऐकतोय. सकाळच्या सत्रामध्ये थंड वातावरण आहे. थंड ही खेळपट्टी आहे परंतु तेजस मात्रे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 3 षटकार 2 चौकारांच्या साहाय्याने तो बॅटिंग करतोय. वैयक्तिक जतीने आम्हाला माहिती देतील 28 या धावसंख्येवरती. फुल टॉस चेंडू आहे. लाईन पूर्णपणे मिस केली तेजस मात्रेने. या फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाही. आय थिंक थोडीशी दुखापत देखील जाणवते. पायाला थोडीशी दुखापत असावी तेजस मात्रेच्या आणि मिळते 1 धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 39. पंच 22 का बॅटकट आहे. यस बॅटकट आहे. धावसंख्या 39 39 धावा. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 40 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये सौरभ भोईर येत आहेत. एकही फलंदाज गमावला नाहीये. ही जमेची बाजू आपण पाहतोय. सलामीची ही जोडी 40 धावांची पार्टनरशिप सोन्या पावशे आणि तेजस म्हात्रे मध्ये. ऑन साइडला लॉफ केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. डीजे मास्टर 13 चेंडू आणि 35 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज तेजस म्हात्रे. बॅटिंग आवडली असेल तर तेजस साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आउटस्टँडिंग बॅटिंग. अजून एक तडाखा आपण पाहतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा उत्तुंग षटकार तेजस म्हात्रेच्या बॅटमधून. एक्केचाळीस या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावा दूर आहे अर्धशतकापासून फलंदाज तेजस म्हात्रे. सोन्या पावशेचा बल्ला शांत आहे परंतु तेजस म्हात्रेने चांगली बॅटिंग केली आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत आणि त्या 52 धावांमध्ये सिंहाचा वाटा आहे तो म्हणजेच तेजस म्हात्रेचा. कारण की वैयक्तिक खेळतोय. 41 या धावसंख्येवरती तेजस म्हात्रे नावाचं वादळ निर्माण झालंय. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. लाईन पाहावी लागेल. सोडून दिला चेंडूला आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 2 षटकारानंतर दबाव जाणवतोय. दडपण आहे गोलंदाज सौरभ भोईर वरती आणि त्यामुळे दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला आणि विश्वास पाटील
सरांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. योगेश मडवी सर पुल आणि चेंडू गोल असंच आपण चित्र पाहतोय. 47 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या आहे 59. राधाकृष्ण चषकामधील पहिलं अर्धशतक येईल का तेजस म्हात्रेच्या बॅटमधून. एक चेंडू शिल्लक आहे. 47 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. चेंडू देखील आतमध्ये येण्यासाठी जतीन घाबरतोय कारण की ज्याप्रमाणे फटकेबाजी सुरू आहे तेजस म्हात्रेची. धावसंख्या 59. 59 धावा. अंतिम चेंडू शिल्लक. आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. बॅटची कडा होती आणि एक धाव मिळते आणि वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती नाबाद राहतोय तेजस म्हात्रे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15.00च्या सरासरीने बनवल्यात 60 धावा आणि 61 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे पडगे या संघासमोर. जय हनुमान नितलस या संघाने. मोरबी आणि पिंपरी नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असेल. म्हणजेच मोरबे आणि पिंपरी या 2 संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असणार आहे. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 61. या सामन्यामध्ये पडगे या संघाला 15.25च्या सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल यायोगे आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ सिद्धी करवले, आमचे गुरुवर्य, आमचे आदर्श योगेशजी मडवी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुख्य असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतात ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित राधाकृष्ण क्रिकेट संघ अर्थात राधाकृष्ण चषक 2024चं पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. 4 दिवस क्रिकेटचं महातरार या ग्राउंडवरती पाहायला मिळेल. काल आपण पाहिलं गावदेवी 11 पीयू स्पोर्ट्स तोंडरे संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. आज 8 संघांना समावेश दिलाय. बॉल चॉईस करताना लक्ष असू द्या, जर बॉल फोडला
तर तोच बॉल तुम्हाला यूज करावा लागेल. टीम लक्ष असू द्या पडगे 3-4 चेक करा, परंतु पॅकेट जर फोडला तर तोच तुम्हाला यूज करावा लागेल, कारण हा नियम फक्त या मॅचसाठी नव्हे तर संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. व्यासपीठावरती तुम्ही पाहतात अनेक सारे मान्यवर आमचे उपस्थित झाले. सावंतपाडी साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि मोरबे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विनंती असेल पिंपरी संघाच्या कॅप्टनला की आपण लगेचच जॉईन व्हायचंय. तर नक्कीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये अगदी चांगली लढत सकाळच्या सत्रामध्ये. एका बाजूला संघ आपण पाहणार पडगे, ज्या संघानं संघाविरुद्ध खेळताना जॉनमन नितळ संघानं 60 धाबा केलेत तर 61 धाबेचं टार्गेट या मैदानावरती उभं केलंय पहिल्या मॅच मध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आणि ताकदवर आहेत. तर नक्कीच इथे दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. फॉर्च्यून इव्हेंट संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम, अंकित गायकर आणि त्यांच्यासोबत अंकित पाटील आणि त्यांच्यासोबत कॅमेरामॅनच्या भूमिकेत नक्कीच आमचे गोट्या अर्थात जगदीश पाटील, त्यानंतर अनिकेत झेंडे आणि शुभम पाटील या सर्वांचं आपण स्वागत करू आणि सर्व क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे 61 धाबेचं टार्गेट असेल, 15.25च्या सरासरीनं धाबगती करावी लागेल मैदानावरती सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी पडगे संघाला. 15.00 ही सरासरी नितळ संघानं गाठली. 60च्या 60 धाबा केल्या विदाउट विकेट, म्हणजे एकही विकेट न गमावता. काय आक्रमकता, 48 धाबेची खेळी करणारा तेजस मात्रे आपण मैदानावरती पाहिला. पहिलं अर्धशतक होण्यापासून दूर राहिला. खेम स्टार्ट इथे सामना सुरू होतोय. पहिला चेंडू पडल्यानंतर इथे थोडासा बाउन्स झाला. अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा चेंडू. परफ्यूम डिलिव्हरीचा वापर पहिल्या बॉलवरती केलाय. प्रथम षटक फेकत असताना सोन्या पावशे. खरं तर या संघाची ओळख सोन्या पावशे आणि बॅट्समॅन तेजस मात्रे हे दोन खेळाडू ज्या संघांमध्ये नेहमीच प्रत्येक क्रीडांगणावरती आपल्या नावाची छाप सोडत असतात. आज या मॅच मध्ये सोन्या पावशे चालला नाही, परंतु त्यानंतर तेजस मात्रे आक्रमक खेळ केला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर डीप मिड विकेटला चेंडू फिल्डिंग झालाय. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि श्री गणेश केला धावांची सुरुवात केली. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली पडगे संघानं. जर्मन पडगे टीम तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. जर्मन नितळस विरुद्ध जर्मन पडगे. नेक्स्ट लढत डोंगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे अर्थात DCC मोरबे टीम मैदानात पाहायला मिळेल. त्याच्या सोबतीनं पिंपरी संघ देखील येणार आहे. सिंगलनं दोन्ही अकाउंट केले. दोन्ही बॅट्समॅन खरं तर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये निखिल मात्रे आणि त्यानंतर भगवान मसे हे दोन खेळाडू. जिंकलेला संघ लक्ष असू द्या, जिंकल्यानंतर कुठेही जायचं नाहीये, कारण लगेच मॅच होणार सेकंड राऊंडची. जसा सेकंड सामना समाप्त होईल तसा ती सेकंड राऊंडची लढत पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ पडगे आणि नितळस लक्ष असू द्या, सामना कोणीही जिंकू द्या, कुठेही जायचं नाहीये. स्ट्राईक मध्ये तुम्ही पाहतात निखिल मात्रेला विस्फोटक खेळसाठी त्याला ओळखले होते, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये सोन्या पावशा समोर अगदी शांत आहे. परंतु जास्त काय शांत बसणारा हा निखिल मात्रे नाहीये. त्याने ठोकलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. येतोय पहिला शानदार षटकार. वर्ल्ड सकाळचं पहिलं सत्र पॉवर प्ले मध्ये एक षटकार आला 5व्या बॉलवरती. लीडिंग एज विकेट नंबर फर्स्ट. मैदानात बाहेर होतोय. ज्या खेळाडूने षटकार दाखवला 5व्या बॉलवरती त्याला माघारी परतवले सोन्या पावशेनं आणि ते धक्का लागतोय पहिला 8 या धावसंख्येवरती.
मध्ये 8 धाबा 1 गडी बाद. नक्कीच बघा पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. कारण ऐतिहासिक ग्राउंड आहे. खरं तर या ग्राउंडवरती विशाल स्पर्धा किती होऊ द्या, कधी असू द्या, डे असो किंवा नाईट, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. आणि सकाळच्या सत्रामध्ये रोशन संते बघा एवढे प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झालेत. जसजशी संध्याकाळ होईल तसतसे प्रेक्षकांची गर्दी वाढत जाणार. आणि नक्कीच इथे पहिल्या ओव्हरमध्ये पडगे संघाने 8 धाबा केले. थोडीशी शांत सुरुवात आहे कारण 15.25 ची सरासरी होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8 धाबा आल्यात. लक्ष गाठायचं 61 धाब्याचं. अद्याप 53 धाबा इथनं बनवाव्या लागतील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. भगवान मशेसारखा विस्फोटक खेळाडू मैदानावरती आहे आणि जोपर्यंत भगवान मशे मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत पडगे संघ देखील विजयाचे स्वप्न बघू शकतोय. नितस विरुद्ध पडगे ही लढत पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. खरं तर आज स्पर्धेतला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिलीच मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. चला पिंपरी संघ आला असता आपण टॉससाठी तात्काळ संपर्क साधायचा आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण पाहतो. अविनाश मात्रेचा वापर केलाय. एका बाजूला आपण बघतो तेजस मात्रे 48 धाबा त्याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना केल्या. पहिला चेंडू लॉप केलाय आणि मी सांगितलं की जोपर्यंत भगवान मसे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत विजयाचे स्वप्न पडगे संघ देखील राखू शकतो. आणि त्याच्या बॅटमध्ये नक्कीच इथे सुरुवात चांगली आहे. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आणि ते टोटल जर पाहिली 14 या धावसंख्येमध्ये. पुन्हा एकदा उडवलाय बॉल, मिस टायमिंग आणि ते फलंदाज बाद होणार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी सुंदर झेल टिपलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. आणि दुसरा धक्का मेन खेळाडू खरं तर या संघाचा तारणहार भगवान मसे बॅक टू द डगआउट. दांडी हार्ड बघा लक्ष असू द्या प्रेक्षकांना. सरळ स्टेज दिशेनं स्क्रीनच्या पाठीमागे गाड्या कोणीही पार्किंग करू नका कारण तिथे गाडी बंद झाली आहे त्यामुळे अडथळा अजून निर्माण होईल. त्यामुळे आपण तिथे कोणी गाड्या पार्किंग करू नका. बघा या साईडला व्यासपीठाच्या उजव्या साईडला भरपूर जागा आहे. इकडे या आपण गाड्या पार्किंगसाठी. 2 व्हीलर्स वाले लक्ष असू द्या कारण तिथे गाडी बंद पडलेत आणि अजून त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स निर्माण होतील. त्यामुळे आपण तिथे कोणी गाड्या पार्किंग करू नका. वाईटचा इशारा पंचांकडून. टीमची टोटल 15 होती. मॅच नंबर तुम्ही पहिलं पाहतात. त्यानंतर इथे सेकंड मॅच देखील पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. चला या ठिकाणी कॅप्टन आलेले आहेत पिंपरी संघाचे देखील कॅप्टन इथे जॉईंट होतील. एक बिग फाईट लढत पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये कारण इथे आमचे मोरबे संघ उपस्थित झालाय आणि मोरबे संघाचं हार्दिक स्वागत. आता त्यांची डीसीसी खरं तर डोंगरनिशो क्रिकेट संघ मोरबे यांची स्पर्धा पार पडली. सरपंच चषकाचा थरार मोरबे ग्राउंडवरती पार पडला आणि आता लगेच ते जॉईंट झालेत खरं तर तोंडरे ग्राउंडवरती राधाकृष्ण चषकामध्ये. खरं तर त्यांचं स्वागत आहे. यानंतरची लढत मोरबे विरुद्ध पिंपरी. पिंपरी संघ आला असता तर लगेच आपण संपर्क साधा कारण मोरबे विरुद्ध कुटारी अशी लढत होती पण कुटारी संघ काही कारणास्तव ते उपस्थित होत नाहीये आणि त्याच्या जागेवरती पिंपरी संघाला अजून एक धक्का मैदानावरती. पडगे संघाला सुरुवात जशी थोडीशी कमजोर होती तशीच सुरुवात राहिली आहे कारण भगवान मशे बाद झाल्यानंतर या ठिकाणी अजून एक धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. संकेत मात्रे संदेश मात्रे ओके सॉरी संदेश बाद झाले. एकूण 3 खेळाडू बाद झाले. षटक क्रमांक तुम्ही दुसरं सर्वे करत 2 विकेट आल्या ओव्हर मध्ये. अविनाश मात्रेचं कौतुक करायला हवं
कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर सुद्धा कॉन्फिडन्सनं गोलंदाजी केली आणि 2 विकेट. सगळ्यात महत्वाची म्हणजे भगवान मशे ही विकेट त्यानं प्राप्त केली आणि आता संदेश ची विकेट त्यानं प्राप्त केली आहे. बॅट्समन 5व्या क्रमांकावरती अल्पेश भोईर, नवीन बॅट्समन अल्पेश भोईर आलाय. आक्रमकता सिद्ध करावी लागेल कारण धाबा आतापर्यंत केवळ 15 वरती आहेत. 15.25 ची सरासरी होती आणि 2 षटकांमध्ये धाबा आत्ता वाईटचा इशारा 16 धाबा होत आहेत. एकूण 16 रन, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर अजून एक वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3रं वाईट फेकलं गेलंय. धावा संख्या धावपडकावरती 17, स्कोर होती लागले. सॉरी 21, वाईट प्लस 4 आले ते. ओके, नक्कीच 21 धावा लागल्यात. लक्ष इथे 61 धाबेचं म्हणजे आता 40 ची गरज आहे. सामना अद्याप संपला नाहीये. चांगला चेंडू शेवटच्या अंतिम बॉलवरती एखादा चौकार किंवा षटकार तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकला असता, परंतु आता राहिलेले 2 षटक जिंकण्यासाठी 40 धाबेची गरज आहे. 61 टार्गेट होतं 2 षटकामध्ये, 21 धाबा आल्या आणि उर्वरित समीकरण 12 चेंडू, 40 धाबेची गरज. पिंपरी संघ आपण लगेच तात्काळ संपर्क साधायचा. 2 षटक बाकी आहेत. पिंपरी संघ कॅप्टन आपण आला असता तर लगेच संपर्क साधा प्लीज. यानंतरची लढत होणार आहे पिंपरी विरुद्ध आपण मोरबे अशी लढत पाहू. त्यानंतर सेकंड राऊंडची लढत होईल विनिंग टीम आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघामध्ये. त्यानंतर नारिवली विरुद्ध किडूकपाडा, त्यानंतर चिंचवली विरुद्ध वडवली सी अशी ती लढत होणार मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+4 आता मॅच मध्ये परिवर्तन होणार कारण पहिल्या बॉलवरती 5 धावा. धाबा या बॉलवरती आल्यात आणि 22चा चौकार आहे. खरं तर 22 स्वरूपात चौकार आले. एकूण 1+4 अशा 5 धाबा फ्रीटचा बॉल होता, परंतु फायदा उठवू शकले नाहीये. आणि या मॅच मध्ये संधी आली होती, या संधीचं सोनं करता यायला पाहिजे होतं. कारण या बॉलवरती एखादा चौकार षटकार तुम्हाला सामन्यामध्ये चांगला कमबॅक करून दिला असता. धाबा संख्या धावपळकावरती 27 राहिलेत आणि इथनं गरज येते आता. इथनं 34 धावा. 11 चेंडू 34 समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत आहे, परंतु दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर आहेत.
लेन चांगली आहे, आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिले की त्यांना असं वाटलं की चेंडू आता ऑप्शनच्या बाहेर जाईल, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे आपण पाहिलं भरपूर अंतर राहिला आणि नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती. एकूण राहिलेले समीकरण आता 10 चेंडू आणि 34 समीकरण. बॅटची एज विकेट नंबर 4 मैदानात बाहेर होतोय. बॅट्समन तुम्ही पाहतायत अल्पेश भोईर. बॅक टू द डगआउट. आपण पाहतो या ओव्हर मध्ये बॉल फेकले गेलेत 3 चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी 9 चेंडू 34 समीकरण राहिले. पहिल्याच बॉलवरती संधी आली आणि 5 धावा मिळाल्या, परंतु प्रीटवरती त्यांना संधी साधता आली नाही आणि आता राहिले 9 चेंडू 34 समीकरण मैदानावरती. समोर खेळतात ऑन साइडला फिल्डर आहे. अतिशय सुंदर फिल्डिंग आणि सिंगल प्राप्त झाली. सिंगलला काही फरक पडत नाहीये. तो जर्मन नितोस संघाला. नितोस विरुद्ध नक्कीच पडगे ही पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यानंतर मोरबे विरुद्ध पिंपरी अशी लढत होईल. समोरचा पटका समोर पुन्हा एकदा मिसफिल्ड इज देअर, गॉन फॉर रन आणि एक चूक मागात पडते की काय, कारण अशा वेळी हा चौकार आलाय. चौकारच्या मदतीने टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड ती पुढे चालली आहे. 30 धाबेची गरज, 31 धाबा स्कोरबोर्ड ती लागलेत. येणारे समीकरण आता राहिले 30 धाबा 7 चेंडू. शेवटच्या अंतिम बॉलवरती एखादा षटकार मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकला असता, परंतु इथे डॉट आलाय आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये 30 धाबेची आवश्यकता असेल. आणि शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये आता 29 धाबेची गरज आहे. बघा पिंपरी संघ या आपण संपर्क करा. मोरबे संघ ऑलरेडी उपस्थित आहे. पिंपरी संघाला कॉल केला जाईल की आपण टॉस साठी तात्काळ या ठिकाणी उपस्थित दाखवायचे. चला मोरबे संघ या आपण प्लीज. पिंपरी संघ कॅप्टन आलेला आहे. पिंपरी संघाचे कॅप्टन आणि मोरबे संघाचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होत आहेत आणि ते टॉस केला जाईल. या मॅचचा एक बिग फाईट लढत सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 29. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आणि तर टॉस केलं जाईल या ठिकाणी प्रमोद पाटील यांच्या शुभासे. प्रमोद पाटील यांच्या शुभासे आपण करूया टॉस. 4 षटकांची लढत मैदानावरती पाहायला मिळेल. मॅच नंबर 2 केबल औपचारिकता मैदानावरती, कारण 4 चेंडू 29 धाबा. आता मॅच एकतर्फा झाली आहे जर्मन नेतळ संघाच्या बाजूनं. नक्कीच या ठिकाणी टॉस जिंकलाय कॅप्टन पिंपरी संघ. डिसिजन घ्या. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम आहे कंपल्सरी स्पर्धेमध्ये.
पिंपरी विरुद्ध मोरबे अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळीचा पटका चांगला बॉल फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं सीमारेषा बाहेर षटकार. परंतु आता षटकाराला किंमत राहिली नाहीये कारण या मॅच मध्ये सामना त्यांच्या हातातून निसटलाय. आणि आम्ही नेहमी सांगतो वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपलाय. कारण आता फक्त औपचारिकता मॅच मध्ये सामना जिंकलाय मैदानावरती. पिंपरी संघ आपला डिसिजन लगेच घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. इथे आपण